नॉनव्हेजच्या मुद्द्यावरून झालेल्या वादानंतर प्रॉपर्टी एजंट भावेश कावरे यांच्यावर मनसेकडून जोरदार टीका करण्यात येते। या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर आता मनसेने थेट कांजूरमार्गमध्ये आंदोलन केलंय। कांजूरमार्ग येथील दामजी श्यामजी इमारतीमधील भावेश कावरे यांच्या कार्यालयाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला। यावेळी त्यांच्या कार्यालयाबाहेर कोंबडीच्या पायांचा हार घालत निषेध करण्यात आला। या प्रकरणावर मनसेकडून अधिक आक्रमक भूमिका घेण्यात आली असून संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। खरं तर काल भावेशने एक व्हिडिओ पोस्ट केला होता। त्याच्यामध्ये ती बिल्डिंग ही अंडर कन्स्ट्रक्शन असणारी बिल्डिंग आहे। त्या बिल्डिंगमध्ये त्यांनी जी ॲड केली, यामध्ये त्यांनी जी भाषा वापरली, ज्याने त्याचा जे प्रोडक्ट विकण्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीने ॲड केली, त्याचा उद्दिष्ट असं होतं की तो फ्लॅट विकायचा नॉन महाराष्ट्रीयन व्यक्तीला, आणि महाराष्ट्रात राहून मराठी माणसाने नॉनव्हेज न खाणाऱ्या माणसाने तो फ्लॅट घ्यावा अशी त्यांनी विनंती केली होती। पण हा महाराष्ट्राचा त्यांनी काल केलेला अपमान आहे, मराठी भाषेच्या लोकांचा केलेला त्यांनी अपमान आहे, आणि ह्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज त्याच्या ऑफिसवर आलेली। मला वाटतं त्यांनी आज सकाळी प्रेस पण केली, त्यात त्यांनी काहीतरी चुकीची माहिती दिली की तो फ्लॅट वारकरी समाजाचा आहे। अंडर कन्स्ट्रक्शन असणाऱ्या बिल्डिंगमधला फ्लॅट वारकरी समाजाच्या व्यक्तीचा कसा काय असू शकतो? कारण मी स्वतः विकासक आहे, मलाही माहिती आहे काय नियम आणि कायदे आहेत ते। त्यामुळे आज त्यांनी जी बाईट दिली ती चुकीची आहे, आणि अशा पद्धतीच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करण्यासाठी आज ठिकाणी आलो आहे। आम्ही येणार हे कळल्यानंतर त्यांनी स्वतःचं ऑफिस बंद ठेवलं आहे आणि तो इथून पळून गेलेला आहे। पण तो किती दिवस पळेल? आमची त्याला एवढीच विनंती आहे, तो मराठी मुलगा आहे, भावेशला मीही चांगला ओळखतो, त्याने या महाराष्ट्राची माफी मागावी, मराठी माणसाची माफी मागावी, आणि परत असं कुठचा प्रकार होणार नाही अशी दक्षता घ्यावी। ऑफिस आज बंद केलं, जर त्यांनी माफी मागितली नाही तर येणाऱ्या काळात त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परिणाम भोगावे लागतील।